च्या सक्षमीकरणासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून 100 कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय। कारण महिला सक्षमीकरण आता लाडक्या बहिणी योजना वगैरे सुरू आहे, बचत गट जे आहेत ते देखील अधिक सक्षम करणं यासाठी आपण तो प्रयत्न करतोय। आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील जसं ग्रामीण भागातले महिला बचत गट आहेत त्यांना जे काही रिव्हॉल्विंग फंड आहे त्याप्रमाणेच शहरी भागांना देखील त्याची तरतूद केली पाहिजे, ते देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून करू। मराठी भाषा संवर्धनासाठी या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटींची तरतूद आहे। मराठी भाषा आता बाळासाहेबांचं मराठी प्रेम आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि त्यासाठी देखील ती तरतूद आहे। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आणि व्यंगचित्र स्पर्धा यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा होईल आणि त्यांना एक जी काही चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्याची देखील आर्थिक तरतूद आपण करतोय। त्याचबरोबर 10,000 विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण या ठिकाणी आपण करतोय। यासाठी आर्मीचे जी आमची विंग आहे आर्मीची रिटायर्ड ऑफिसर ते यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि त्याचा देखील फायदा या सेल्फ डिफेन्ससाठी होईल। एसटीच्या माध्यमातून परिवहन मंत्री इकडे आहेत, एसटी संगे तीर्थाटन योजना यामध्ये देखील एसटी महामंडळाच्या वतीने ऐतिहासिक सहलीचं आयोजन, हे जे लोक आहेत त्यांना सवलतीच्या दरामध्ये हे तीर्थक्षेत्र किंवा आपले जे काय ऐतिहासिक स्थळं आहेत, गडकोट किल्ले आहेत, इथं त्यांचं जे काय आपली